नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कलिंगड प्लॉटवर आलो आहे. बरेच शेतकरी आता विचारत आहे का कलिंगड लावू का नको. आता रेट कमी आहे कलिंगडला. पण शेतकरी मित्रांनो, आता विषय असा आहे, ज्यांचे रोपं बुकिंग आहे आणि ज्यांचे क्षेत्र तयार आहे त्यांनीच आता कलिंगड लावायचं. आणि ज्यांना आता लावायचं, ज्यांच्या मनात आहे मला कलिंगड लावायचं, त्यांनी 15-20 दिवस अजून थांबलं पाहिजे, जेणेकरून जानेवारी एंडिंगला लावा. कारण सगळे लोक जर कलिंगड लावायला लागले तर आज जे रेट आहेत हीच परिस्थिती पुढं होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ना विचार करून, तसं थोड्या दिवसाचं पीक आहे, तुम्हाला 60 दिवसात पैसे देणारं पीक आहे, पीक हे चांगलं आहे. पण आज जे मंदीचे दिवस आहेत, तर असं कुणाला वाटायला नको का आज मंदी आहे आणि पुढं पण काय होईल. ज्यावेळेस 35-40 रुपये रेट होते त्यावेळेच्या लागवडी असल्यामुळं हा रेट आत्ता पडलेला आहे. आणि थंडी पण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आत्ता जे तुम्ही माल लावणार आहे, आत्ता जे माल लावणार आहे ते रमजानला निघणार आहे, पण रमजानच्या नंतर याला बाजार वाढतील. रमजानला बाजार आता भरपूर लागवड झालेली आहे. त्यामुळं सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे, ज्यांना लावायचे, ज्यांचे क्षेत्र तयार आहे त्यांना लावू द्या, आणि ज्यांचे तयार करायचे त्यांनी थोडं थांबावा आणि मग लावा. धन्यवाद.